नागपुरातील हिवाळी अधिवेशनात 18 विधेयकं मांडणार, सत्ताधाऱ्यांचा चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, निधी, शेतकरी कर्जमाफी, तपोवन वृक्षवाढीवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारी। दोन्ही सभागृहाला विरोधी पक्ष नेते नाही, हे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडतंय। भास्कर जाधवांची महायुतीवर टीका, पाशवी बहुमत असूनही सरकार घाबरतंय, जाधवांचा निशाण। विरोधी पक्षनेते पदासाठी आमचा दुराग्रह नाही, पण अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील। फडणवीसांची प्रतिक्रिया, तर संख्याबळ मिळवा आणि विरोधी पक्षनेते पद कमवा, शिंदेंचा टोला। विरोधी पक्षनेते पदाचा प्रस्ताव प्राप्त, योग्य वेळी निर्णय होईल। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची माहिती, हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता निवडला जाणार का, याकडे लक्ष। अधिवेशनात महायुतीच्या सर्वच मंत्र्यांनी उपस्थित राहावं, कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना। अधिवेशनाचा कालावधी कमी असल्यानं सर्वच मंत्र्यांची उपस्थिती अनिवार्य। शेतकऱ्यांसाठी 663 कोटींच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मंजुरी। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव मंजूर। उद्धव ठाकरे इंडिगोनं फिरत नाही, त्यामुळे त्यांना अधिवेशनाला यायला अडचण नाही। अन्य कुणाला अडचण असेल तर आम्ही समृद्धी महामार्गही बांधलाय, फडणवीसांचा ठाकरेंसह विरोधकांना टोला। डीजीसीए कडून इंडिगोला कारणे दाखवा नोटीस, भोंगळ कारभाराला इंडिगोचे सीईओ जबाबदार असल्याचा ठपका। झालेल्या सर्व प्रकारावरती इंडिगोकडून माफी। इंडिगो विमानसेवेवर परिणाम, स्पाइस जेट कंपनीकडून अतिरिक्त 100 उड्डाणं वाढवण्याचा निर्णय। प्रवाशांचे हाल होत असल्यामुळे कंपनीचा निर्णय। डोंबिवलीतील शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अभिजित थरवळांच्या प्रवेशाला भाजपाकडून स्थगिती। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती, डोंबिवलीतील कार्यक्रमात चव्हाणांशी बोलताना शिंदेंची देहबोली आक्रमक। धनंजय मुंडेंना अटक न केल्यास वाईट पडसाद उमटतील, मुंडेंनी माझ्या घातपातासाठी 2.5 कोटींची सुपारी दिली, जरांगेंचा गंभीर आरोप। मुंडवा जमीन गैरव्यवहारातील आरोपी निलंबित, उपनिबंधक रवींद्र तारू अटकेत। पार्थ पवारांच्या आमिडिया कंपनीला तारूनं दस्त बनवून दिल्यानं कारवाई, बावधन पोलिसांनी ठोकल्या बेड्या। नाशिकच्या सप्तशृंगी घाटात गणपती पॉइंट जवळ इनोवा दरीत कोसळली, देवदर्शनावरून परतत असताना 6 भाविकांवर काळाचा घाला। मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत। उत्तर गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50,000ची मदत जाहीर। क्रिकेटपटू स्मृती मंधानांचं लग्न मोडलं, हे प्रकरण इथेच संपलं। आता पुढे जाण्याची वेळ, सोशल मीडियावर पोस्ट करत स्मृतीची माहिती। बॉलिवूड फिल्ममेकर विक्रम भट्ट राजस्थान पोलिसांच्या ताब्यात, 30 कोटींचा कथित फसवणूक प्रकरणात कारवाई। इंदिरा IVFचे संस्थापक डॉक्टर अजय मुर्टिजा यांची तक्रार।